सगळ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं सकाळ ते दुपारपर्यंतचं बिझी रुटीन जे आहे ते दाखवणार आहे. आणि आता मुलांच्या शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे आणि प्रत्येक आईची अशीच लगबग जी आहे ती सुरू असणार आहे. आणि माझं बाळ जे आहे ते आता पहिल्यांदा स्कूलला जात आहे. शाळेचा पहिला दिवससुद्धा मी त्याचा तुमच्यासोबत शेअर केला. तर आता थोडंफार तो रुटीनमध्ये आलेला आहे, त्याला सवयसुद्धा होत आहे. तर सकाळचं टायमिंग आहे, इकडे छान अशी देवपूजा वगैरे आमच्या आईंनी केली होती. आणि 7:30 पावणे 8ला बाळाला मी सोडवून आली व्हॅनमध्ये. आणि घरी आल्यानंतर मग थोडंसं 5 ते 10 मिनटं मी रेस्ट करते. नाश्ता करायचा असेल तर नाश्तासुद्धा करून घेते या वेळेतच मी. आणि त्यानंतर मी सगळ्यात आधी येते बेडरूममध्ये. तर आता इकडे माझं जे बेडरूम आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. बेडरूम थोडंफार मी मेकओव्हर केलं होतं, क्लीन केलं होतं, तर त्याचा तो व्हिडिओ आहे. तुम्ही तो अजून बघितला नसेल तर नक्की बघा मैत्रिणींनो, कारण की तुम्ही खूप छान छान कमेंट्ससुद्धा केलेल्या आहेत आणि खूप छान व्ह्यूजसुद्धा येत आहेत त्या व्हिडिओला. तर आता सगळ्यात आधी मी इकडे बेडरूम जो आहे तो छान असा क्लीन करून घेतला, झाडलोट वगैरे करून घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला बेड जितका नीट अँड क्लीन असेल ना, तितका आपल्या बेडरूमला छान लुक येतो. त्यामुळे सगळ्यात आधी बेडशीट वगैरे मी क्लीन करून घेते, त्यानंतर शेवटी झाडू मारणारच आहे. आणि हे म्हणजे टीपॉय वगैरे असेल ना त्याच्यावरती हे टाकायचं आहे. मी हे डीमार्टमधनं आणलं होतं हा कपडा. तर खूप छान दिसतो आणि मला वाटतं त्याला 5 ते 6 वर्ष झालेली आहेत, पण ह्याचा अगदी जशाच्या तसा आहे तो कपडा. कुठेही म्हणजे त्याची जरीचं जे काम आहे ते अजिबात निघालेलं नाही आहे. आणि हे मोस्टली आपण डायनिंग टेबल किंवा टीपॉयवर किंवा अशा प्रकारच्या साईड टेबलवरती आपण याचा वापर करू शकतो. तर बघू शकता इकडे मी साईड टेबलला त्याचा वापर केलेला आहे, तर छान लुक आलेला आहे त्यानेसुद्धा. आणि आता छान असं मी झाडू मारून घेते. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आमचा बेड आधी एका साईडलाच होता भिंतीच्या त्या ठिकाणी, त्यामुळे मला दोन्ही बाजूने व्यवस्थित झाडू मारायला मिळतच नव्हता, पुसायलासुद्धा मिळत नव्हता. पण आता खूप छान प्रकारे मला दोन्ही साईडने झाडलोट करायला मिळत आहे, परत पुसायलासुद्धा मिळत आहे. तर खरंच खूप छान वाटत आहे. आणि आता बेडरूम अगदी मोकळं सुटसुटीत आणि मस्त प्रसन्न वाटतं. तर बेडरूम आवरल्यानंतर मी आली आहे किचनमध्ये. तर आज थोड्याशा 2 गोष्टी मला करायच्या होत्या. खूप दिवसापासून हे करायचं राहिलं होतं माझं. तर हे जे रॅक आहे ना, जिथे आपण भांडी घासायचं जे काही साहित्य आहे, घासणी किंवा लिक्विड ठेवतो, तर ते वारंवार पडत होतं, कारण की डीमार्टमधनं मी ते स्टिक आणले होते, पण ते वारंवार निघत होते. आणि हे जे स्टिक आहेत हे रॅकसोबतच आले होते, पण मी ते नव्हते लावले, पण मी तेव्हा ते लावायला हवे होते. आणि आता मी जे आधी लावले होते ना स्टिक, ते आता मी काढले, कारण की वारंवार ही जी जाळी आहे ना रॅक, ते वारंवार पडत होतं आणि खरंच खूप त्रास पण व्हायचा त्याने. तर फायनली मी आता इथे जे त्याच्यासोबत आले होते ना, जेव्हा मी ऑनलाईन हे मिशोवरनं ऑर्डर केलं होतं रॅक, त्याच्यासोबत हे 2 स्टिक आले होते, तर ते व्यवस्थित मी लावून घेतले. आणि ते लावताना आपल्याला आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूपर्यंत प्रेस करत यायचं आहे आणि कुठेही हवा वगैरे आपण त्याच्यामध्ये ठेवायची नाही, अगदी व्यवस्थित ते दाबून ठेवायचं आहे. आणि 15 ते 20 मिनटानंतर मी त्याला ते रॅक जे आहे ते लावलेलं आहे आणि त्यानंतर मी आता त्याच्यावरती सामान ठेवणार आहे. आणि आपण हे जे मनी प्लांट बघत आहात ना, हे मी आईकडनं आणलं होतं. आता 2 ते 3 महिने झाले याला, पण त्या बाटलीमध्ये ते काही व्यवस्थित ग्रो होत नव्हतं, कारण की त्या बाटलीचं तोंड तुम्ही बघू शकता, जी तिकडे रिकामी बॉटल आहे ते खूप लहान आहे. त्यामुळे मी थोडीशी मोठ्या साईजची आणि थोडंसं तोंड त्याचं मोठं आहे अशी बॉटल घेतली. आणि त्याला खाली मुळंसुद्धा खूप एक्स्ट्राची आली होती आणि खूप कुजलीसुद्धा होती ती मुळं. तर तीसुद्धा मी एक्स्ट्राची मुळं आणि पानं जे आहेत ते काढून ठेवली आणि छान वेगळ्या बाटलीमध्ये ते आता ट्रान्सफर केलेलं आहे आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेलं आहे ते. आता मी इकडे दूध जे आहे ते इंडक्शनवरती गरम करायला ठेवलेलं आहे, कारण की मिस्टरांना कॉफी हवी होती माझ्या. आता वाजले आहेत सकाळचे 9. तर आता भाजीवाल्या मावशीसुद्धा आल्या होत्या, जस्ट येऊन गेल्या त्या. तर त्यांच्याकडनं जी काही भाजी आणली होती ती छान अशी मी आता निवडून ठेवते. आज पाण्याचा दिवस आहे, त्यामुळे आईंची बाहेर पाण्यासाठी धावपळ सुरू असते. तर भाजी जी आहे ती व्यवस्थित मी निवडून पिशवीमध्ये ठेवून दिली. आणि कढीपत्ता वगैरे आहे तो आम्ही अशा पद्धतीने 2-3 दिवसाचा स्टोअर करून ठेवतो. तर आज मस्त भेंडीची भाजी मी बनवणार आहे, तर भेंडी काढून ठेवली आणि ती धुवून ठेवते. आणि काय स्वयंपाक करणार आहे तुम्हाला मी ते पुढे दाखवेलच.
तर आता पाऊससुद्धा छान पडत आहे, त्यामुळे कॉफी पिण्याची इच्छा होत असते, कॉफी चहा म्हणा. तर छान इथे अशी कॉफी मी तयार केलेली आहे. तर चहा म्हणजे कॉफीसोबत पार्ले बिस्किट खरंच छान लागतात, तर ते सुद्धा मी खाते. तर आता थोडासा ब्रेक घेते 5 मिनटाचा आणि त्यानंतर कामाला लागते. तर पुन्हा आली बॅक टू किचनमध्ये. आता इकडे मी मस्त साधी सिंपल अशी फोडणी घातलेली आहे भेंडीच्या भाजीला. त्यानंतर मी करणार आहे आज चना मसाला. तर चणेसुद्धा जे आहेत ते बॉईल करून झालेले आहेत चणे, आणि एक बटाटा मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर मस्त अशी चना मसाल्याची भाजी, चपात्या, वरण भात आणि भेंडीची भाजी असा आजचा मेनू असणार आहे. तर इकडे वाटण जे आहे ते चना मसाल्यासाठी अगदी साधं सिंपल जे आपण घेतो ना, ओलं खोबरं, त्याचबरोबर अद्रक लसूण, त्याचबरोबर एक कांदा, हिरवी कोथिंबीर, तर हे सगळं वाटण जे आहे ते वाटून घेतलं आणि त्याचीच मी फोडणी घातलेली आहे. आणि आपले जे काही आमच्याकडे काळा मसाला वापरला जातो आणि तो आम्ही घरीच तयार करतो, तर काळा मसाला आणि इतर आपले गरम मसाला वगैरे तो मी टाकलेला आहे. तर भाजीलासुद्धा फोडणी देऊन झालेली आहे. एकीकडे वरण भातसुद्धा झालेला आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आता चपात्या लाटून घेते. तर चपात्यावरती माझा इतका काही म्हणजे अशी पकड नाही आहे, जास्त जम नाही आहे, पण मला बऱ्यापैकी चपात्या ज्या आहेत त्या करता येतात. पण ज्वारीच्या भाकरी म्हणा किंवा बाजरीच्या भाकरी मला अगदी परफेक्ट बनवता येतात, कारण की मी त्या अगदी लहानपणापासून बनवत आलेली आहे आणि खातसुद्धा आलेली आहे. तर छान इकडे आमचं जेवण झालेलं आहे, तर तुम्हीसुद्धा या जेवायला. तर सकाळची कामं आवरता कधी प्रशिक शाळेतनं घरी आला ते सुद्धा समजत नाही मला, आणि खरंच मिस करते मी त्याला काम करता करता, कारण की तो अगदी प्रत्येक कामामध्ये येऊन मला मदत करत असतो किचनमध्ये. पण काही नाही, सॅटर्डे संडे त्याला सुट्टी असतेच, तेव्हा तो सगळी कसर भरून काढतो अगदी. तर छान दुपार झाली होती, आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि आता मी झाडू वगैरे मारून घेते. पण लहान मुलांचं कसं असतं ना, आपलं जे रुटीन आहे आता आपल्याला त्यांच्या वेळेनुसारच, त्यांच्या डिमांडनुसारच करावं लागतं. कधीच आपलं सेम रुटीन असं ठरवल्याप्रमाणे नाही होत. ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना माहितीच आहे. आता जिकडे माझी भांडी जी आहेत ती 1 ते 1:30 वाजेपर्यंत सगळं होऊन जातं. झाडलोट भांडी वगैरे करून मी यूट्यूबचं काम करण्यासाठी येते. पण आज ॲक्च्युली तसं नाही झालं, कारण की प्रशिक जो आहे तो जेवण करून झोपायला गेला होता आजीसोबत हॉलमध्ये, आणि तोपर्यंत मग माझं जेवण भांडी वगैरे मी करणारच होती. पण तेवढ्यात तो पटकन उठला आणि खूप रडायला लागला की नाही तूच मला घेऊन बस म्हणून. त्यामुळे मग त्याला अगदी पुन्हा मी थोडंसं त्याला दूध चपाती जी आहे ती खाऊ घातली आणि त्यानंतर मग त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. आणि आज मला भांडी घासायला अक्षरशः 3:30 वाजले. तर काही हरकत नाही, कारण की सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण ठरवल्याप्रमाणे नाही होत. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या बाळाच्या कलेने घ्यावं लागतं, त्यांच्या मूडप्रमाणे आपल्याला आपली कामाचं जे नियोजन आहे ते करावं लागतं. तर काही हरकत नाही आहे. पण मला असं वाटतं की ही गोष्ट माझ्यासारख्या ज्या मदर्स आहेत लहान बाळांच्या त्या बऱ्यापैकी रिलेट करू शकतीलच. तर आता बाळाला मस्त मी खाऊ पिऊ घातलं, त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला. त्यानंतर मी आली आहे पुन्हा किचनमध्ये. माझं राहिलेलं काम सगळं मी आता आवरून घेते. छान किचन ओटा मी क्लीन करून घेणार आहे. वेळ झालीच होती चहाची, तर आता छान गरम गरम चहासुद्धा बनवून घेणार आहे मी, कारण की मस्त बाहेर पाऊससुद्धा पडत आहे. आणि ही जी तुम्ही तेलाची भरणी बघत आहात ना, ऑइल कॅन, ही खरंच खूप युजफुल आहे. याला आता साधारण वर्ष झाले असेल. मी हे डीमार्टमधनं आणलेलं आहे. 99 रुपयामध्ये मला ते भेटलेलं आहे. आणि अगदी मी कोमट पाण्यामध्ये ते क्लीन करते आणि एकाच वॉशमध्ये ते मस्त चकाचक होऊन जातं. पूर्ण तेलकटपणा त्याचा निघून जातो आणि खरंच युजफुल आहे ही तेलाची किटली जी आहे ती. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. डीमार्टमध्येच ही भेटते 99 रुपयाला. तर छान माझं सगळं काही झालेलं आहे आणि मध्ये मध्ये प्रशिकची लुडबुड जी आहे ती चालूच होती. ते तर असणारच, लहान मुलं आहेत म्हटल्यावरती. तर भांड्याची घासणी आणि लिक्विड ठेवण्यासाठी जे रॅक मी लावलं आहे तुम्ही बघू शकता. अगदी यूजफुल आहे ते, कारण की आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की भांडी घासायची जी घासणी आहे ती खूप ओली असते आणि ती कुठे ठेवायची, कारण की आपण जर खिडकीवर ठेवली तर तिकडेसुद्धा खूप चिकटपणा तयार होतो त्याच्यामुळे, आणि ती घासणीसुद्धा सुकत नाही. त्यामुळे ही जाळी खरंच खूप यूजफुल आहे. आणि ही मिशोवरनं मी मागवली होती 200-250 रुपयाला. आणि आपलं जे काही सामान आहे भांडी घासायचं ते सगळं काही त्याच्यामध्ये आरामात बसतं. एक डब्बासुद्धा तिथे ठेवलेला आहे मी. आणि त्याचबरोबर पितांबरीचा सुद्धा एक छोटा डब्बा आहे, तो सुद्धा तिथेच ठेवलेला आहे. लिक्विड असेल, इतर घासण्या असतील 2-3 एक्स्ट्राच्या,
त्यासुद्धा मी तिथे ठेवलेल्या आहे. तर खरंच खूप युजफुल आहे आणि सगळं सामान जे आहे ना जिथल्या तिथे अगदी जागेवर बसतं आणि त्याच्यामुळे आपली जी विंडो आहे किचनची तीसुद्धा अगदी रिकामी राहते. आणि तिकडेच एक छोटंसं मनी प्लांट मी तुम्हाला सांगितलं मगाशीच, ते क्लीन करून व्यवस्थित दुसऱ्या बॉटलमध्ये मी ट्रान्सफर करून ठेवलेलं आहे. तर ते सुद्धा तिकडे छान दिसतं. तर अशा पद्धतीने आजचा जो माझा दिवस आहे म्हणजे सकाळ ते दुपारपर्यंतचं माझं रुटीन आहे हे आजचं असं झालं मैत्रिणींनो. अगदीच म्हणजे जसं मी सांगितलं की लहान मुलांचं प्रत्येक गोष्ट मूडप्रमाणे असते आणि त्यांच्या मूडवरतीच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर छान असं किचन आवरून झालेलं आहे माझं चकाचक. त्यानंतर चहासुद्धा घेतला मी थोडासा आणि पाऊस पडत आहे त्यामुळे प्रशिकला काही बाहेर जाण्याचा मोह आवरला नाही. तो मस्त नवीन छत्री आहे त्याची आजीने पाठवलेली, तर ती छत्री घेऊन तो मस्त त्याच्या काकासोबत भिजायला गेलेला आहे. भिजायला नाही म्हणता येणार, म्हणजे पावसाचा आनंद जो आहे तो लुटण्यासाठी बाहेर गेलेला आहे छत्री घेऊन. तर पुढे तुम्हाला मी दाखवेलच. आणि त्याचबरोबर त्याला काही नवीन बुक्ससुद्धा भेटलेले आहेत स्कूलमधनं, तर त्याला कवर लावायचं काम त्याचे बाबासुद्धा करत होते. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हे माझं आजचं रुटीन जे आहे ते सकाळ ते दुपारपर्यंतचं मुलांची शाळा सुरू असतानाचं ते नक्कीच आवडलं असेल. आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी आज रिलेटसुद्धा केलं असेल ह्या गोष्टीची की लहान मुलं असल्यावरती आपलं रुटीन काही सेम हे नसतंच, त्यांच्यानुसारच आपल्याला आपल्या रुटीनमध्ये बदल जो आहे तो करावा लागतो. तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया लवकरच. बाय.